Welcome students. Today we learn the second normal form. Now see, in a second normal form, there are the prime attributes and non-prime attributes. Second normal form मध्ये काय असतात तुमचे prime attributes असतात आणि non-prime attributes. आता prime attribute कोणाला म्हणायचे? An attribute which is part of a primary key. असं attribute ते काय पाहिजे तुमचं? पार्ट ऑफ अ प्रायमरी की. एक असा ॲट्रिब्यूट की ते काय पाहिजे तुमच्या प्रायमरी कीचा ॲट्रिब्यूट पाहिजे. प्रायमरी की म्हणजे काय की ती त्याची जी व्हॅल्यू असते ती काय असते नल नसते आणि त्याच्यामध्ये काय असते ती जी व्हॅल्यू असते ती युनिक असते आणि नल असते. त्याला काय म्हणतो आपण प्रायमरी ॲट्रिब्यूट. ओके. मग प्रायमरी ॲट्रिब्यूट कोणाला म्हणायचं की ॲट्रिब्यूट विच इज अ पार्ट ऑफ अ प्रायमरी की. प्रायमरी कीमध्ये काय सांगितलेलं मी मागच्या लेक्चरला त्या ज्या व्हॅल्यू असते त्या बॉक्सची किंवा त्या टपलची ती व्हॅल्यू कशी असते आपली नल आणि युनिक व्हॅल्यू असते त्याला म्हणायचं प्रायमरी की. आणि मग त्या प्रायमरी कीलाच काय म्हणतो आपण प्रायमरी ॲट्रिब्यूट. आणि नॉन प्रायमरी ॲट्रिब्यूट कोणाला म्हणतो अन ॲट्रिब्यूट विच इज नॉट अ पार्ट ऑफ अ प्रायमरी की. म्हणजे जो असा ॲट्रिब्यूट की जे काय पाहिजे प्रायमरी कीचा ॲट्रिब्यूट नाही पाहिजे. म्हणजे काय त्याच्यामध्ये डबल व्हॅल्यू आल्या तरी पण चालू शकतात. ओके. त्याला काय म्हणायचं नॉन प्राईम ॲट्रिब्यूट. म्हणजे काय नॉट अ पार्ट ऑफ प्रायमरी की त्याला काय म्हणायचं नॉन प्राईम ॲट्रिब्यूट. आता बघा इन सेकंड नॉर्मल फॉर्म ॲज पर द सेकंड नॉर्मल फॉर्म एव्हरी नॉन प्राईम ॲट्रिब्यूट मस्ट बी डिपेंड ऑन अ प्राईम ॲट्रिब्यूट. म्हणजे काय सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये काय असतं हे जे नॉन प्राईम ॲट्रिब्यूट आहे त्याचे हे जे एव्हरी नॉन प्राईम ॲट्रिब्यूट प्रत्येक नॉन प्राईम ॲट्रिब्यूट जे असतं ते कोणावरती डिपेंड असतं प्राईम ॲट्रिब्यूटवरती. ओके. जे एव्हरी नॉन प्राईम ॲट्रिब्यूट मस्ट बी डिपेंड अपॉन अ प्राईम ॲट्रिब्यूट. ओके. आता बघा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेल. कन्सिडर द टेबल स्टुडंट प्रोजेक्ट. टेबलचं नाव काय आपल्या स्टुडंट प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट किती घेतलेत मी 2 ॲट्रिब्यूट घेतले. स्टुडंट आय डी प्रोजेक्ट आय डी स्टुडंट नेम प्रोजेक्ट नेम. ओके. नाव स्टुडंट आय डी कसे आहेत युनिक आहेत. प्रोजेक्टचे आय डी पण कसे आहेत युनिक आहेत. स्टुडंटचे नेम दिलेत आणि प्रोजेक्टचे काय दिलेत नेम दिलेले आहेत. ओके. नाव इन द अबव एक्झाम्पल द प्रायमरी की ॲट्रिब्यूट्स आर. प्रायमरी की ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय सांगितलेलं मी युनिक. मग आता याच्यामध्ये युनिक कोण कोण आहे आय डी पण युनिक आहे आणि स्टुडंट आय डी आणि प्रोजेक्ट आय डी हे दोघं पण काय आहेत युनिक आहेत. म्हणजे हे काय झाले तुमचे प्राईम ॲट्रिब्यूट. स्टुडंट आय डी अँड प्रोजेक्ट आय डी आर काय झालं प्रायमरी की ॲट्रिब्यूट. आणि काय नॉन प्रायमरी की ॲट्रिब्यूट कोण झाले तुमचे स्टुडंट नेम अँड प्रोजेक्ट नेम हे दोन काय झाले तुमचे नॉन प्राईम. हे दोन झाले तुमचे प्राईम की ॲट्रिब्यूट. ओके. नाव आणि हे जे आहेत ना म्हणजे कोण स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट नेम हे दोघं कोणावरती डिपेंड आहेत तुमच्या स्टुडंट आय डी आणि प्रोजेक्ट आय डीमध्ये. म्हणजेच काय एव्हरी नॉन प्राईम ॲट्रिब्यूट हे दोघं काय तुमचे नॉन प्राईम ॲट्रिब्यूट आहेत. ते कशावरती डिपेंड आहेत तुमच्या हे जे तुमचे प्राईम ॲट्रिब्यूट आहे त्यांच्यावरती डिपेंड आहेत. ओके. नाव स्टुडंट नेम इज डिपेंड अपॉन द स्टुडंट आय डी अँड प्रोजेक्ट नेम इज डिपेंड अपॉन द प्रोजेक्ट आय डी. स्टुडंट नेम कोणावरती डिपेंड आहे तुमच्या स्टुडंट आय डीवरती आणि प्रोजेक्ट नेम कोणावरती डिपेंड आहे आपल्या प्रोजेक्ट आय डीवरती. मग त्यालाच काय म्हणायचं दीज आर कॉल्ड ॲज अ पार्शियल डिपेंडन्सी. त्याला काय म्हणायचं पार्शियल डिपेंडन्सी. हे जे याच्यावरती डिपेंड आहेत नॉन प्राईम ॲट्रिब्यूट्स प्राईम ॲट्रिब्यूटवरती डिपेंड्स आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण थोडक्यात पार्शियल डिपेंडन्सी. टू कन्वर्ट दीज डेटा इन अ सेकंड नॉर्मल फॉर्म वी हॅव टू स्प्लिट द टेबल इंटू 2 डिफरंट फॉर्म. आता या मोठ्या टेबलला आपल्याला काय करायचं आहे सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याला काय करायचं आपल्याला 2 याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. ओके. नाव टेबलचं नाव काय आपलं स्टुडंट प्रोजेक्ट. ओके. ॲट्रिब्यूट किती त्याच्या 4 ॲट्रिब्यूट. मग याला कन्वर्ट कसं केलं आपण एक स्टुडंट टेबलमध्ये केलं आणि दुसरा कशामध्ये केला प्रोजेक्ट टेबलमध्ये. मग स्टुडंट टेबलमध्ये काय घेतलं स्टुडंट आय डी स्टुडंट नेम प्रोजेक्ट नेम हे 3 ॲट्रिब्यूट घेतले आणि प्रोजेक्ट टेबलमध्ये काय घेतलं प्रोजेक्ट आय डी आणि प्रोजेक्ट नेम. ओके. मग स्टुडंट नेम कोणावरती डिपेंड आहे स्टुडंट आय डीवरती आणि प्रोजेक्ट नेम कोणावरती डिपेंड आहे प्रोजेक्ट आय डीवरती. ओके. इन द टेबल या टेबलमध्ये स्टुडंट ऑल द नॉन प्राईम ॲट्रिब्यूट स्टुडंट नेम इन द टेबल स्टुडंट हा कोणता टेबल आहे आपला स्टुडंटचा. त्याच्यामध्ये काय ऑल द नॉन प्राईम ॲट्रिब्यूट स्टुडंट नेम अँड प्रोजेक्ट नेम. नॉन प्रायमरी ॲट्रिब्यूट आहेत की नाही स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट नेम हे कशावरती डिपेंड आहे आर कम्प्लिटली डिपेंड ऑन द प्राईम ॲट्रिब्यूट दॅट इज स्टुडंट आय डी. हे दोघं कम्प्लिटली डिपेंड कोणावरती येतं प्राईम ॲट्रिब्यूट दॅट इज वॉट स्टुडंट आय डी. ओके. नाव सेकंड टेबल कोणता केला आपण प्रोजेक्ट टेबल. मग ह्याच्यामध्ये कोण ॲट्रिब्यूट घेतलं प्रोजेक्ट आय डी अँड प्रोजेक्ट नेम. प्रोजेक्ट नेम कसं आहे आपला नॉन प्राईम आणि प्रोजेक्ट आय डी कसं आहे प्राईम. इन द प्रोजेक्ट टेबल
प्रोजेक्ट टेबलमध्ये नॉन प्राईम ॲट्रिब्यूट कोण आहे आपला प्रोजेक्ट नेम इज कम्प्लिटली डिपेंड अपॉन द प्रायमरी ॲट्रिब्यूट दॅट इज प्रोजेक्ट आय डी. म्हणजे काय आलं पाहिजे, सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये काय करायचं आहे, जो तुमचा मोठा टेबल आहे त्याला काय करायचं आहे, तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. आणि स्प्लिट करताना काय करायचं आहे, जे तुमचे नॉन प्रायमरी ॲट्रिब्यूट आहेत त्यांना काय करायचं, ते काय पाहिजे तुमच्या प्राईम ॲट्रिब्यूटवरती डिपेंड पाहिजे. जर का ती कंडिशन तुमची सॅटिस्फाय झाली तर काय म्हणायचं, तुमची जी डेटाबेस आहे ती कोणत्या फॉर्मलमध्ये आली, सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये. ओके, दिस इज द सेकंड नॉर्मल फॉर्म. ओके, नाउ third normal form. Okay, we see the third normal form in a next lecture. Okay, thank you.